बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले. पोलिसांनी पकडलं. बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं. बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. केज तालुक्यातील सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधाचा अंबाजोगाई येथे अत्यंत थरारक शेवट झाला आहे. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने सुरुवातीला मुलाने विष प्राशन करून आयुष्य संपवलं. त्यानंतर असा प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आणि या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील सोनीजवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर 4 वर्षापूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरं लग्न केलं. त्यांचा संसार सुरू असतानाच पहिल्या पत्नीचा 21 वर्षीय मुलगा अनिल पवार याचे आपली सावत्रई अनिता हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. या दोघांमधील अनैतिक संबंध एवढे टोकाला गेले की काही दिवसांपूर्वी अनिल आणि त्याची सावत्रई अनिता दोघेही थेट तेलंगणा राज्यात पळून गेले. आपली पत्नी आणि मुलगा दोघे अचानक बेपत्ता झाल्याने हताश झालेल्या पतीने केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे थेट तेलंगणा गाठले आणि पळून गेलेल्या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईनंतर दोघांनाही बीडमध्ये परत आणण्यात आले. आपले प्रेमसंबंध आता संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला समजले आहेत. या भीतीपोटी अनिल याने विषारी औषध प्राशन केले आणि त्याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीनं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना अनिलचा मृत्यू झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.